नमस्कार. आपलं आसपासमध्ये स्वागत. एकूण गेल्या 3-4 दिवसातला पाकिस्तानचा प्रवास लक्षात घेतला तर परिस्थिती खरोखरच बिकट आहे असं म्हणावं लागेल. मला एका गोष्टीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. पाकिस्तानने असा दावा केला आहे की आम्ही या जाफर एक्सप्रेसमधल्या 450 पैकी 150 जणांची सुटका करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. 150 जणांची सुटका करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. मग 300 जणांचं काय झालं? कारण त्या एक्सप्रेसमध्ये, जाफर एक्सप्रेसमध्ये 450 प्रवासी होते. त्याच्यापैकी तुम्ही 300 जणांचं काय केलं? 300 जणांच्या बाबतीमध्ये तुमचा हिशेब नेमका काय आहे तो जरा जाणून घ्यायला पाहिजे. यातल्या 12 जणांसह 12 जणांमध्ये 2 पोलीस आहेत, हे पळून गेले आणि ते क्वेट्ट्यामध्ये सुरक्षित गेले असं सांगण्यात आलंय. ठीक आहे. 21 जण मारले गेले. हे 21 हे प्रवाशांपैकी ज्या बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी ज्यांना मारलं असे 21 जण आहेत. आणि पाकिस्तानचा दावा आहे की आम्ही 33 जणांना, म्हणजे 33 दहशतवाद्यांना, त्यांच्या शब्दात 33 दहशतवाद्यांना मारलं. आता प्रश्न असा आहे की जर 33 जणांना मारलं तर मग एकूण आकडा आणि सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर 267 जण गेले कुठे? हे 267 जण गेले, त्यातले अगदी 67 जण इकडे तिकडे पळाले किंवा गायब झाले असं म्हणूया. तरी नेमक्या किती जणांना आजही ओलीस ठेवलं गेलेलं आहे? कारण 48 तासाची मुदत संपलेली आहे. 48 तासामधली मुदत जी बलूच लिबरेशन आर्मीनी पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना दिलेली होती ती 48 तासाची मुदत होती. 48 तासामध्ये तुम्ही आम्हाला काय ते सांगा. नाही तर आम्ही आमच्या हातात असलेल्या ओलिसांचं जे काही करू ते पहा. त्यांनी अजूनही काही केल्याचं अजूनही निष्पन्न झालेलं नाही आहे. आणि पाकिस्तान सरकारने आपण ते सुखात आहेत, समाधानात आहेत की कालच क्वेट्ट्याला सुरक्षा परिषद झाली, सुरक्षाविषयक परिषद झाली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं अख्खं मंत्रिमंडळ, क्वेट्ट्याचं म्हणजे बलुचिस्तानचं मंत्रिमंडळ आणि लष्करी अधिकारी एवढे सगळे हजर होते. आणि त्यात सांगितलं की शेवटचा दहशतवादी, त्यांच्या शब्दातला, मारला जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. म्हणजे शेवटचा दहशतवादी शिल्लक आहे. शेवटचा दहशतवादी ते ज्याला म्हणतायत ते दहशतवादी शिल्लक आहेत. आता गंमत पाहण्यासारखी आहे. म्हणजे हे मी म्हणत नाही आहे. बलुचिस्तानच्या संबंधामध्ये नॅशनल असेंब्लीमध्ये जमियत उलेमा इस्लाम या पक्षाचे नेते मौलाना फजलुर रहमान यांनी असं सांगितलं काही दिवसापूर्वी की बलुचिस्तान मधले 5 ते 7 जिल्हे हे स्वतंत्र झालेलेच आहेत. बलुचिस्तानमध्ये एकूण 30 जिल्हे आहेत आणि पाकिस्तानमधला सगळ्यात मोठा प्रांत हा बलुचिस्तान आहे. आकड्यांनी म्हणजे क्षेत्रफळाने मोठा परंतु लोकसंख्येनं लहान असा तो बलुच प्रदेश आहे. हे ते म्हणाले 5 ते 7 जिल्ह्यांचं. दुसरे एक नेते आहेत, त्यांचं नाव आहे ओमर अयूब. ओमर अयूब हे फील्ड मार्शल अयूब खानांचे नातू आणि पाकिस्तानमधलेच एक राजकारणी गोहर अयूब खान यांचे चिरंजीव. आता ते तेहरीक पाकिस्तान या इम्रान खानच्या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे इम्रान खानच्या पक्षाविरुद्ध चिडचिड करायची आणखीन एक संधी त्यांना मिळते. ओमर अयूब असं म्हणाले की निम्मा बलुचिस्तान हा जवळपास गेल्यात जमा आहे. निम्मा बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यात जमा आहे.
निम्म्या बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा राष्ट्रध्वज सुद्धा फडकवला जात नाही, अशी आत्ताची स्थिती आहे. म्हणजे निम्मा बलुचिस्तान गेला असेल तर मग राहतं काय? हा सगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. एक जाफर एक्सप्रेस ही ताब्यात घेतली, त्यांनी पाकिस्तानची एवढी नाचक्की झालेली आहे की खरं म्हणजे त्यांना शर्मेनं खाली मान गेलेली वर करायला सुद्धा फुरसत मिळता कामा नये, अशी एकूण अवस्था आहे. पण तरीसुद्धा ते सांगतायत की नाही, आम्ही जिंकलो, आम्ही इतक्या जणांना मारलं आणि त्या सगळ्या ताब्यातल्या 150 जणांना सोडवलं. अरे 150 जणांना सोडवलं तर बाकीचे वरचे सोडून द्या, पण 200 जणांचं केलं काय? 200 जण कुठे आहेत? खोटं बोलायचं म्हणजे किती बोलायचं? आणि ते मी स्वातंत्र्य सैनिक असा शब्दप्रयोग वापरला आधी, त्यामुळं काहींना आज तो खटकला असेल. पण ते स्वातंत्र्य सैनिकच आहेत, बलूच स्वातंत्र्य सैनिकच आहेत. बलूच लिबरेशन आर्मी हे दुसरं काही नाही. पाकिस्तानच्या आत्ताच्या अवस्थेविरुद्ध, पाकिस्तानच्या जुलमी प्रशासनाच्या विरुद्ध हा उठलेला बलूच नागरिक आहे. तो सगळा संघटित झालेला आहे. त्याच्यामधले काही हे काय आत्मघाती आहेत. त्यांचा सगळ्यात जास्त चीनवरती राग आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत 25 चीनी सैनिकांना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मारलेलं आहे. अनेक सैनिकांना तिथून सळो की पळो करून सोडलेलं आहे. तेव्हा अशा स्थितीमध्ये काय होणार, या पुढच्या काळामध्ये काय होऊ शकतं, असा प्रश्न आहे. बलुचिस्तानचं एक्सप्लॉयटेशन कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं, केलं जातंय. त्यांचं म्हणणं असं की बलुचिस्तानमधल्या सगळ्या खाणींवर, म्हणजे ज्या खाणींमध्ये कोळसा मिळतोय, कोळसा मिळण्याची शक्यता आहे, जिथे सोनं मिळण्याची शक्यता आहे, जिथं अब्जावधी डॉलर्सचं लोह मिळण्याची शक्यता आहे, खनिज समृद्ध असा हा प्रदेश आहे आणि या प्रदेशाला लुबाडलं जातं आहे. आणि यातला 60% वाटा हा चीनच्या ताब्यात आहे. म्हणजे चीन हे सगळं करून देणार आणि जे काही ओर मिळेल, जे काही खनिज संपत्ती मिळेल, त्या संपत्तीपैकी 60% वाटा हा चीनचा असेल. या सीपेकवरती आत्तापर्यंत 65 अब्ज डॉलर्स खर्च झालेले आहे. म्हणजे 65 अब्ज डॉलर्सच्या कर्जात पाकिस्तान आहे. इतकं कर्ज देऊन शिवाय चीनला या खनिज संपत्तीचा वाटा देऊन पाकिस्तान मिळवणार आहे काय, असा हा बलुचिस्तानमधल्या सामान्य माणसाला असलेला प्रश्न आहे. आता गंमत अशी आहे की हे सगळं घडवताना या एक्सप्रेसवरती ताबा मिळवताना त्यांनी एका अर्थानं हे बघितलेलं आहे की पाकिस्तान हा आमच्या दृष्टीनं आता अस्तित्वात नाही, म्हणजे एका प्रदेशापुरताच अस्तित्वात आहे, असं त्यांचं म्हणणं. आणि पाकिस्ताननं भयंकर चिडचिड केली या सगळ्या प्रकरणामध्ये. भारतीय प्रसारमाध्यमांनी अतिशय चुकीच्या अफवा म्हणा किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या, असं पाकिस्तानला वाटतं, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पण मला सांगा की काय चुकीच्या बातम्या आल्या? आमचा सोर्स काय होता? भारतीय प्रसारमाध्यमांचा सोर्स काय होता? भारतीय प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली कोणी? न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना अनेकांनी असं सांगितलं की हे सगळे बलूच स्वातंत्र्य सैनिक डब्यांमध्ये घुसले, त्यांनी अनेकांना दहशत दाखवली, त्यांनी गोळ्या मारल्या, काहींना तिथल्या तिथं मारलं, काहींना त्यांनी बाहेर नेलं आणि मारलं, 3 गटांमध्ये त्यांना बसवलं आणि त्यांच्याबरोबर काही आत्मघाती बॉम्बर्स पण ठेवले. जरा थोडीशी गडबड झाली की त्या बॉम्बरनी स्वतःला उडवून द्यायचं आणि आसपासच्या सगळ्यांना मारायचं, अशी ती त्यांची पद्धत होती. तर ही गाडी जेव्हा थांबली तेव्हा डोंगरावरनं हे सगळे आले आणि एका अर्थानं पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावरती धडा शिकायला मिळाला. धडा शिकायला मिळाला तो अशा अर्थानं की पाकिस्तानला असं वाटत होतं की आपण कारवाया करतो,
भारतामध्ये दहशतवादी घुसवतो आणि भारताला नामोहरम करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आपल्याकडून केले जातात. आज वस्तुस्थिती अशी आहे की बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य सैनिकांनी, बलुचिस्तानच्या बंडखोरांनी पाकिस्तानच्या नाकात दम आणलेला होता आणि त्यातून जे काही घडलं ते आपण गेल्या 2 दिवसांमध्ये अनुभवलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की हे कुठपर्यंत चालणार, हे थांबणार की नाही, इथे पाकिस्तानला काही धडा घेता येईल की नाही, इथे चीनला काही धडा शिकता येईल की नाही, असा हा प्रश्न आहे. त्यांनी आत्ता क्वेट्ट्याहून पेशावरला जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द केलेल्या आहेत. तो रेल्वे मार्ग जो आहे तो दुरुस्त करावा लागेल. बाकीच्या अनेक गोष्टी घडतील आणि घडतील किंवा न घडतील, कारण गेल्या महिन्यामध्येच या रेल्वेवरती हल्ला करायचा एक प्रयत्न झाला होता. तेव्हा त्यांनी सगळी रेल्वे वाहतूक ही थांबवलेली होती. आताही पुन्हा तीच परिस्थिती आली आहे. सिंधमधून जाणाऱ्या गाड्या थांबवलेल्या आहेत, पंजाबमधून जाणाऱ्या गाड्या थांबवलेल्या आहेत आणि क्वेट्ट्याहून जाणाऱ्या गाड्या थांबवलेल्या आहेत. म्हणजे कुठेही जायचं झालं क्वेट्ट्यापर्यंत आणि क्वेट्ट्याहून जायच्या गाड्या यांचा मार्ग हा सर्व बंद करण्यात आलेला आहे. हे फक्त रेल्वेच्या बाबतीतच आहे, पण विमानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधं क्वेट्टा ते पेशावर हे अंतर आहे 1634 किलोमीटरचं. रेल्वेनं ते 850, विमानाने ते 850-900च्या दरम्यान पडतं. तरी त्याला विमानाचा आकार, विमानाचं भाडं हे 60,000 रुपयांच्या घरात जाऊन पोचलेलं आहे. सामान्य माणसाला हे परवडणारं नाही आहे. रेल्वे हाच एकमेव आधार होता, तो गेला. काही दिवस तरी तो गेला आहे. मग आता पुढे जाणार काय, पुढे करणार काय? तर पाकिस्ताननीच बलुचिस्तानला आयसोलेट केलं. म्हणजे पाकिस्ताननी बलुचिस्तानला आपल्यापासून आत्ताच वेगळं केलेलं आहे आणि हा वेगळा झालेला प्रदेश या पुढल्या काळामध्ये काय करेल हे सांगता येत नाही. या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मी जो हिशेब मांडला होता तो किती बरोबर आहे हे लक्षात आणून देण्यासाठी माझा आणखी एक प्रयत्न असा आहे की कालच बलूच बंडखोरांनी किंवा बलूच स्वातंत्र्य सैनिकांनी असा खुलासा केला आहे की आम्ही 214 जणांना मारलेलं आहे. म्हणजे माझा हिशेब हा बरोबर ठरलेला आहे. सांगायचा मुद्दा असा नाही आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांची काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही जेवढा भारताचा द्वेष करत नाही तेवढा द्वेष बलुचिस्तानचे नागरिक हे आमचा द्वेष करतात, म्हणजे पाकिस्तानचा द्वेष करतात. याचा अर्थ काय होतो की बलुचिस्तान हा पूर्णपणे शत्रू प्रदेश, पाकिस्तानच्या दृष्टीनं शत्रू प्रदेश बनलेला आहे आणि पाकिस्तान हा बलुचिस्तानच्या दृष्टीनं शत्रू प्रदेश बनलेला आहे. ही सर्व मांडणी मी माझ्या एका पुस्तकात केलेली आहे, म्हणून हे पुस्तक तुम्हाला दाखवतोय. हे 8 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक आहे आणि हे पुस्तक, या पुस्तकामध्ये जे जे मी म्हटलेलं आहे ते सगळं खरं ठरलेलं आहे. म्हणून मुद्दाम मी हे सांगतोय की आता बलुचिस्तान हा पाकिस्तानपासून गेल्यात जमा आहे. पाकिस्तान हा स्वतंत्र प्रदेश राहील पंजाबपुरता आणि बाकीचा सगळा बलुचिस्तानचा प्रदेश आहे तो स्वतंत्र होण्याच्या मार्गावरती आहे. ही धोक्याची, पाकिस्तानच्या दृष्टीनं धोक्याची खूण आहे. परंतु जे 47मध्ये घडू शकलं नाही ते कदाचित आत्ता 2025 किंवा त्या पुढच्या काळामध्ये घडण्याची शक्यता आहे. नमस्कार.